नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज बनवणार आहे बघा पालक पुरी. तर त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे मी 7 ते 8 हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये जे आहे जिरे टाकलेले आहे. आता याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा. आणि हे जे मला ज्याच्यामध्ये पीठ मळवायचं आहे, म्हणजे जे पीठ हे करायचं आहे मळून ठेवायचं, त्याच्यामध्ये मी त्या ताटामध्ये हे मिरचीचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून घेते. आता आपल्याला याला पालक लागणार आहे, तर मी पालक स्वच्छ असा धुवून कट करून घेतलेला आहे बघा. आता हे पालक जे आहे तर ह्या पालकची पण आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आणि एकदम बारीक पण नाही बनवायची. तर ही पेस्ट पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता आपली पालकाची पण पेस्ट बनवून झालेली आहे. त्याच्यात 1 वाटी जी आहे बघा, मी गव्हाचं पीठ जे आहे तर गव्हाचं पीठ 1 वाटी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना तर मी अर्धी वाटी जी आहे तर बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि 1 वाटी जी आहे तर परत ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. असे पीठ टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये 3 पीठ मिक्समध्ये करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आहे बघा, तर मी तीळ पण टाकलेले आहे, थोडेसे तीळ टाकले आणि ओवा पण टाकलेला आहे. ओवा थोडासा असा हातावरती मॅश करून टाकायचा. ओवा पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तिखटासाठी जे आहे तर हिरवी मिरची पण वापरलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं, हिरवी मिरची वापरून वरतून आपण आता चवीनुसार मीठ पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्यात आणि कोथिंबीर टाकली थोडीशी. त्याच्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडर जी आहे तर आपण थोड्या प्रमाणामध्येच त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं आहे. थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. आणि 1 चमचा जे आहे तर मी लाल मिरची पावडर जे आहे तर थोडंच टाकलेलं आहे, कारण की आपण अगोदर हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळं. आता हे जे पीठ आहे तर आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचं आहे, म्हणजे लई पण असं पातळ नाही मळून घ्यायचं. आपण जसं पुरीला पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला पीठ जे आहे तर मळून घ्यायचं आहे. असं थोडंसं जे पीठ आहे तर आपल्याला घट्टच मळवून घ्यायचं, कारण की मग पुरी पण एकदम व्यवस्थित अशी येते. त्याच्यामुळे आपण नेहमी पुऱ्याला जसं पीठ बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला याचं पीठ पण तसंच करायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून जे आहे तर मिक्स करून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकता. तांदळाचं पीठ जर असेल तर ते पण तुम्ही थोडंसं याच्यात ॲड करू शकता, पण मी ते नाही टाकलेलं आहे कारण माझ्याकडं नव्हतं. तर नाहीतर तांदळाचं पीठ टाकल्यानं पण छान अशा कुरकुरीत पुऱ्या होतात आणि छान चव पण छान लागते. आता याचा असा घट्ट गोळा जो आहे तर असा मळून घ्यायचा, एकदम असा पूर्ण मऊसूत होईपर्यंत याला छानपैकी असं मळवून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ जे आहे तर आपल्याला असं घट्ट जाडसर असं मळून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे आपल्याला त्याला वरतून असं वाळल्या जात नाही, ते छानपैकी असं पीठ होतं. आता हे जे पीठ आहे तर याला आपल्याला थोड्या वेळ भिजू द्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं असंच भिजू द्यायचं. नंतर जे आहे तर आपल्याला पुऱ्या बनायला घ्यायच्या आहे, तर त्याच्यासाठी मी इकडं तेल पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि इकडं जे आहे तर मी पुरी यंत्र घेतलेलं आहे बघा. पुरी यंत्रावरतीच बनवणार आहे मी ह्या पुऱ्या. लाटून पण छान होतात, लाटून पण बनवू शकता तुम्ही, पण हे छोटं माझ्याकडं पुरी यंत्र आहे त्याच्यामुळं मग मी या छोट्या पुरी यंत्रामध्ये बनवणार आहे. तर त्याच्यासाठी असं जे आहे तर अगोदर असे पुरीच्या आपल्याला एकसारख्या आकारात येण्यासाठी असे गोल गोल जे आहे तर ह्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या, असं गोल गोल प्रमाणामध्ये. कारण लगेच तुम्ही तळायला म्हणल्यानं मग होत नाही तळणं पण आणि इकडं हे करणं, त्याच्यामुळं अगोदर अशा लाट्या अशा बनवून घ्यायच्या.
आणि आता थोडंसं आहे तर ह्या पुरी यंत्राला याला पण थोडंसं आपल्याला असं तेल लावून घ्यायचं, कारण की चिटकल्या नाही गेलं पाहिजे म्हणून थोडं असं तेल लावायचं. आणि आता अशी लाटी घ्यायची, अशी ठेवायची आणि वरतून थोडंसं असं प्रेस करायचं आणि प्रेस करून बघायचं तर आपली छान अशी पुरी झालेली आहे बघा. तर अजून आपल्याला थोडी पातळ करायची असली तर अजून एक वेळेस प्रेस करायचं. तर हे बघा इतकी मोठ्या आकारामध्ये पुरी झालेली आहे आपली. आता आपलं तेल पण इकडं गरम झालेलं आहे. आता ही पुरी जी आहे तर आपली शालगत तेलामध्ये सोडून द्यायची आणि वरतून जे आहे तर वरतून असं झाऱ्याने थोडंसं त्याला असं खाली डिप करायचं, म्हणजे असं खाली दाबलं ना तर पुरी फुगती. आपल्या जर पुऱ्या फुगत नसेल ना तर हा तुम्ही हे करून बघा. असं वरतून असं झाऱ्याने तिला तेलामध्ये खाली दाबायचं, त्याच्यामुळं काय होतं मग पुरी छान अशी फुगल्या जाते. आता छान अशा बदामी कलर होईपर्यंत पुरी अशी तळून द्यायची आहे. म्हणजे मुलं अशी पालक भाजी खात नसेल तर त्यावेळेला तुम्ही जर का अशा पालक पुरी बनवली ना तर मुलं पण अशी आवडीनं खातात. आपल्याला कुठं प्रवासात जरी न्यायच्या असल्या ना तर प्रवासात न्यायला पण अशा छान आहे ह्या पुऱ्या, म्हणजे अशा तेल पण पकडत नाही आहे आणि खायला पण आपल्याला अशा चवदार लागत आहेत. तर अशा मी 2-4 पुऱ्या ज्या आहे तर अशा तळून घेते बघा. आणि ह्या पुऱ्या ज्या आहे तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता. सॉससोबत पण या पुऱ्या छान लागत आहेत खायला आणि याच्यासोबत पण दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता याला, म्हणजे आपल्या आवडीनुसार आहे, आपल्याला कशासोबत कोणी लोणच्यासोबत पण खाता आहे. तर हे बघा मी दही आणि सॉस घेतलेला आहे त्याच्यासोबत खायला. आणि हे बघा आपले छानपैकी अशा पुऱ्या बनलेल्या आहेत आणि आपलं जेवणाचं ताट जे आहे तर रेडी आहे. तर या तुम्ही पण मसाला पुरी खायला.